जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, एक दलाल युट्यूबर आहेत ज्यांचं नाव आहे सुशील कुलकर्णी. या दलाल युट्यूबरनं काय केलं तर एक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की मराठ्यांचा मुख्यमंत्री जरांगे पाटील होतील. आता मुळामध्ये त्यांनी काय केलं, व्हिडिओ हा चालू केला. चालू करण्यापूर्वीच त्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा व्हिडिओ पाहून काही जण मला शिव्या घालतील. विषयाला मांडण्याच्या आधीच म्हणजे कदाचित हे बघून बरेच जण भडकण्याची शक्यता आहे. याचा अर्थ त्यानं मान्य केलंय की आपण या तोंडानं अन्न खायचं तर शेण खात आहोत. त्याच्याही पुढे जाऊन आपण मानवी शेण खात आहोत हे त्यांनी मान्य केलंय आणि त्याच्यामुळे त्याने ती तयारी सुद्धा ठेवली की आपल्याला शिव्या बसणार आहेत आणि त्या आपल्याला खायच्यात. पण हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त दलाली करण्यासाठी. आता दलाल का म्हटलंय मी त्यांना, दलाल कोण असतात तर दलाल तीच व्यक्ती असते जी काय करते, स्वतःला वस्तुनिष्ठ सांगते, मी कोणाकडून नाही, मी सगळ्यांचा आहे, मी वास्तव मांडणार वगैरे 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 सगळ्या तत्वाच्या गप्पा जोडते आणि शेवटी काय करते तर विशिष्ट प्रकारचं षड्यंत्र चालवते एखाद्या समाजाच्या विरोधात, एखाद्या विचारधारेच्या विरोधात आणि एखाद्या विशिष्ट विचारधारेला घेऊन त्याचा अजेंडा ते राबवत असते. तर अशा प्रकारे सुशील कुलकर्णी जे आहेत त्यांचं जे युट्यूब चॅनल आहे ते निव्वळ आणि निव्वळ फक्त आणि फक्त दलाली करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ती दलाली ते करतात सत्ताधाऱ्यांसाठी, बीजेपी साठी आणि RSS साठी. अगदी स्पष्ट. आणि ते काय करतात, हे सगळं करत असताना बाकीच्या सगळ्या लोकांना, बहुजनांना आणि त्यांच्या लढ्यांना खंगळ करण्याचं काम करतात. म्हणजे त्यांचा जो कोणता लढा असेल तो लढा मातीत घालण्याचं काम ते करतात आणि तेही पद्धतशीर रीतीनं. कारण त्यांना माहित आहे की इथला बहुजन, इथला मराठा समाज जो आहे तो राजकीय ज्ञानी नाही किंवा राजकीय समज अजून त्याच्यामध्ये नाही आणि मग त्या राजकीय असमजतीचा फायदा घेऊन, त्या राजकीय अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये बरोबर आपलं षड्यंत्र घालतात. तर अशा या दलिंदर प्रवृत्तीच्या सुशील कुलकर्णींकडे आज आपल्याला पाहायचं आहे. मुळात त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला नाव घेतलं की राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. आता मूळ मुद्दा असा आहे की भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक नाही वागा, ते राजकीय दलाल आहे. तुम्ही त्यांना राजकीय दलाल म्हणू शकता पण राजकीय विश्लेषक म्हणू शकत नाहीत. राजकीय विश्लेषक कोण असतो, जो सगळ्या बाजू सारख्या मांडतो, जो सगळ्यांना सारख्या न्यायाने तोलतो आणि जो वास्तव मांडतो. तर भाऊ तोरसेकर काय करतात, सगळ्या लहानपासून सगळ्यांनाच माहित आहे, लहाना मोठापासून सगळ्याला माहित आहे की भाऊ तोरसेकर हा केवळ आणि केवळ राजकीय दलाल आहे. आणि तुम्ही त्याचं नाव घेतल्याशिवाय व्हिडिओत पुढे गेला नाहीत. म्हणजे सुशील कुलकर्णीचं आणि भाऊ तोरसेकरांचं असं आहे, एकमेकाचं घेतल्याशिवाय नाव म्हणायलो बरं का, एकमेकाचं नाव घेतल्याशिवाय यायचं इंजिनच पुढे जात नाही. कारण हे डबल इंजिनवाले माणसं येतं. RSSचा माहित आहे तुम्हाला कार्यक्रम, संघ शक्ती युगे युगे. तर हे युगे गे मधले गे आहेत हे. आणि त्याच्यामुळे मग हे काय करतात की एकमेकाचं घेतल्याशिवाय नाव हे पुढे जात नाहीत. आता मूळ मुद्दा असा आहे की सुशील कुलकर्णी साहेब असं म्हणले की मराठ्यांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. का बाबा, तुला एवढा जर पुळका आहे तर तू उभा राहा, तू तुझी पार्टी काढ आणि त्याच्यामध्ये दाखव ना की मराठा उमेदवार उभे केला, त्याला मतदान दे. मूळ मुद्दा असा आहे की या सुशील कुलकर्ण्याच्या पार्श्वभागातल्या आळ्या किंवा किडे जास्त वळवळ करायला लागलेल्या आहेत मराठा समाजाच्या विरोधात. महत्वाचं म्हणजे त्यालाही माहित आहे शेतकरी संघटना ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची संघटना होती, अत्यंत पॉवरफुल होती. पण जसं शरद जोशी साहेबांनी राजकारणात प्रवेश केला शेतकरी संघटनेचा सत्यानाश झाला. माहित आहे, ते गुजरात मधले एक ते होते पटेल, हार्दिक पटेल. तर त्या हार्दिक पटेलांनी पाटीदार समाजाचा एवढा मोठा लढा उभारला होता, त्यांना आरक्षण मिळणारच होतं पण त्यांनी राजकीय प्रवेश केला आणि सत्यानाश झाला. माहितच आहे. म्हणजे आतापर्यंत भारतातली, महाराष्ट्रातली एक मानसिकता आहे की जो कोणता सामाजिक लढा, सामाजिक चळवळ किंवा कोणतीही शेतकरी चळवळ ह्या जोपर्यंत पॉवरफुल असतात तोपर्यंतच म्हणजे त्या चळवळ असतात किंवा त्या सामाजिक चळवळी असतात. जेव्हा त्यांचा राजकीय हेतू स्पष्ट होतो तेव्हा ती चळवळ, ते लढा, ते आंदोलन नष्ट झालेलं आहे हे सगळ्या जगाला माहित आहे. मग आता सध्या मराठ्यांचा आंदोलन किंवा मराठ्यांचा लढा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो निर्णायक वळणावर आहे. अशा वेळी लढ्याची धार कमी करणं, मराठा आंदोलनाची धार कमी करणं आणि आरक्षणाला मुठमाती मिळवून देण्याचं काम काही लोक दलाल असे पैसे घेऊन म्हणा किंवा विशिष्ट अजेंडा चालून किंवा विशिष्ट विचारधारणेनं चालू करत आहेत. आता कुलकर्णींना माहित आहे की जर आपण जरांगे पाटील राजकारणात जातील किंवा जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील किंवा या मराठ्यांच्या लढ्याला राजकीय वळण दिलं किंवा मराठ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण जर दिलं तर 100% या लढ्याची धार कमी होणार हे त्या कुलकर्णीला माहित आहे. आणि म्हणून त्या दलंदरनं हा व्हिडिओ काढला आणि आपल्याही काही दलिंदर लोकांनी त्या व्हिडिओला पार स्टेटस ठेव, इकडं पाठव, तिकडं पाठव. कधीतरी राजकीय षड्यंत्र तुम्ही कळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि तो जो दलिंदर सांगतोय, काय सांगतोय की बा बीजेपीला 2019च्या निवडणुकीमध्ये 1,41,00,000 मतं पडली आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांचे 106 आमदार निवडून आले. भाऊ, तू कोणत्या अँगलनं कोणता अभ्यास करतो माय? एखाद्या सभेला जमलेले लोक, तसं तर मग तुझ्या हिशोबाने तर राज ठाकरे तर आतापर्यंत 100 वेळा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता.
तुला एवढं माहित नाही का राज ठाकरेच्या सभेला 5-5, 6-6 लाख लोक एखाद्या मतदारसंघात येतात आणि मतदान 10,000 सुद्धा पडत नाही. मग तेव्हा तुझी अक्कल काय शेण खायला जाती का अक्कल तुझी पाजळायला तिथं तुला डोकं नसतंय? विशिष्ट एकाच समाजाच्या विशिष्ट एकाच आंदोलनाला बदनाम करण्याचा, एकाच नेतृत्वाला बदनाम करण्याचा तू काय विडा उचललायस का? तो तर उचललाय माहित आहे, पण किती? त्याला काही लिमिट असावी. तर कुलकर्णी महोदय, इथून पुढे तुम्ही बोलताना मराठ्याच्या नेतृत्वाबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल जर काही विशिष्ट वेगळं बोललात तर आम्हाला फारसा काही वेळ लागणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचायला. म्हणजे वैचारिक रीतीनं म्हणतोय बरं का. माझे सगळे व्हिडिओ पहा, आपले सगळे वैचारिक असतात आणि आपलं तुमच्यासारखा छुपा अजेंडा नसते. आपण तुमच्यासारखी दलाली करत नाही, तुमच्यासारखी भडवेगिरी करत नाही. आपण स्पष्टपणे सांगतो की मी मराठा समाजाचा एक खंदा कार्यकर्ता आहे आणि मी मराठा आरक्षणाच्या बाजूने काम करत आहे. बाकी मला तुमच्या कोणत्याही राजकारणावरून घेणं देणं नाही. बाकी तुमच्यासारखी दलाली करून मला काही पैसे दोन्हीकडून घ्यायचे नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचं मला काहीच करायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकतर स्पष्ट सांगावं की आम्ही मनुवादी विचारसरणीनं काम करतो, आम्ही मराठा समाजाच्या लढ्याच्या आणि नेतृत्वाच्या आम्ही विरोधक आहोत आणि मग त्या विरोधातून तुम्ही काम करा ना. त्याच्यापेक्षा आम्हाला छगन भुजबळ परवडला, तो तरी डायरेक्ट विरोध करतो. पण तुमच्यासारखे दलिंदर छुपे जे आहेत ते समाजासमोर उघडे पडणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मग तुमच्यासाठी स्पेशल मला माझ्या तोंडाची एनर्जी वाया घालावी लागते. तर मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जे सांगितलं की यांच्या सभेला 1 कोटी 1.5 कोटी लोक होते, 1.5 कोटी लोकांवर जरांगे मुख्यमंत्री होतील किंवा येतील. जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मला मुख्यमंत्री होण्यात इंटरेस्ट नाही, मला राजकारणात जाण्यात इंटरेस्ट नाही, राजकीय माझ्या कोणत्याच परिस्थितीत मी राजकीय निर्णय घेणार नाही किंवा कोणत्याही याच्यामध्ये राजकीय गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही, जाणार नाही, काहीच नाही. एवढं सगळं स्पष्ट असताना तुमच्याच पार्श्वभागातले किडे काय इतके वळवळ करत आहेत त्यांना मुख्यमंत्री करण्याचे? किंवा नेमकं तुमच्यामध्ये असं काय नेमकं घुसलंय की तुमच्या अंगामध्ये हे भूत घुसलंय? म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, एक तर स्पष्टपणे तो व्हिडिओ तिथून काढून टाकायला पाहिजे, जाहीररित्या माफी मागायला पाहिजे की जरांगे पाटलांचा किंवा मराठा आंदोलनाचा कोणताही आक्षेप नसताना, कोणत्याही त्या पद्धतीचा हेतू नसताना, कोणत्याही प्रकारचं काही नसताना मी जाणून बुजून त्याच्यामध्ये राजकारण घुसवत आहे, त्याबद्दल मला माफ करा असं तुम्ही म्हटलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या पर्सनल लायकीवर जायचं तर तुम्ही इतके दलिंदर आहात आणि इतके नालायक आहात की तुम्ही तुमच्या त्या आंबेजोगाईच्या याच्यामध्ये तुमचा 3रा नंबर आला तर तुम्ही ते जे परीक्षक होते त्या परीक्षकाच्या उरावर बसले होते, माझा 3रा नंबर काऊन काढला म्हणून स्पर्धेमध्ये. म्हणजे इतकं तर तुम्हाला अपयश पचत नाही, अपयश पचवण्याची तुमच्यात ताकद नाही. आणि तुम्ही जे दाखवताय ना समाजासमोर येऊन किंवा युट्यूबला येऊन की मी किती भारी येईन, मी किती मोठा विश्लेषक आहे, मी ढमक टमक, तुमच्या नखानं नखासहित आम्ही ओळखतो. फक्त आम्हाला तोंड उघडायला वेळ लावू नका, नाही तर तुमचं ते वादविवाद स्पर्धेतलं काय होतं काय नाही त्याच्यासहित सगळं बाजूला बाहेर काढून तुम्हाला उघडं पाडायला वेळ लागणार नाही. पण विनंती एवढीच आहे, इज्जतीनं काम करा. तुम्ही जे काम करताय ते चांगल्या पद्धतीने करा, प्रामाणिकपणे करा. एखाद्या नेतृत्वाला, एखाद्या समाजाच्या लढ्याला बदनाम करण्याचं काम करू नका. आणि त्या भाऊ तोरसेकरला इथून पुढे राजकीय विश्लेषक म्हणण्यापेक्षा राजकीय दलाल म्हटले तर आणखी खूप चांगलं होईल. बाकी तुमचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ खरं म्हणजे बहुजन समाजाने या दलिंदर लोकांचं चॅनलच पाहू नये, डायरेक्ट पाहिलं त्या दिवशी त्याला रिपोर्ट करून टाकावं, इतकं तुमचे दलिंदर त्याच्यामध्ये व्हिडिओ असतात. तुम्ही एकच एक गोष्ट तुम्ही स्वतः जरी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले ना तर तुम्हाला कळून जाईल की तुम्ही एखादं षडयंत्र चालवण्यासाठी किंवा एखादा मनुवादी विचार पुढे नेण्यासाठी स्वतःची किती लायकी काढून घेतलेली आहे, किती नीचपणा तुम्ही करत आहात हे तुम्ही जरी व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला कळून जाईल. बाकी तुम्हाला लाज लज्जा शरम नसतेच, कारण तुमच्यामध्ये तो भरलेला असते पहिलेपासून बेशरमपणा, आणि तुम्हाला तेच काम करायचं असते. तुम्हाला लाज लज्जा शरम हया काही जर राहिलं असतं तर तुम्ही अशा प्रकारचा एकच अजेंडा चालवून एखाद्या पक्षाचा, एखाद्या संघटनेचा किंवा मनुवादाचा असा प्रचार प्रसार तुम्ही केला नसता. तुम्ही माणूस म्हणून असले असते, पण तुम्ही माणूस नाहीत, तुम्ही दलाल आहात, हे तुम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे सुशील कुलकर्णी साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, इथून पुढे मराठा आरक्षणावर बोलताना किमान तुम्ही मराठा आरक्षणाला, मराठ्यांच्या नेतृत्वाला आणि मराठ्यांच्या लढाला हानी पोहोचला असं काही जर बोलले तर तुम्हाला उघडं पाडायला वेळ लागणार नाही. मग तुम्ही आहेत आणि आपण आहेत. आणि सगळ्याला एकदा विनंती करतो बरं का, या दलिंदराला त्याची अवकात दाखवून द्या आणि त्याला सांगा समजून की म्हणा मराठी आता इतके बी अज्ञानी राहिले नाहीत की तू तुझा अजेंडा चालवू शकशील. आणि माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, हे बी विसरू नका. कारण अशा दलिंदर लोकांना जर आपल्याला वेळोवेळी ठेचायचं असेल तर आपली सुद्धा तेवढी ताकद असणं गरजेचं आहे. आणि आपली ताकद निर्माण व्हायची असेल तर आपल्याला तेवढा सगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.